मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांचं एक नाटक आहे बुवा तेथे बाया. त्या काळात आत्र्यांचं हे नाटक खूप प्रसिद्ध झालेलं होतं. वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया या नाटकातल्या ओळी लोक सर्रास वापरत होते. आमच्या परंपरेमध्ये बुवा तेथे बाया सदैव बरोबर असतात हे आम्ही पाहिलेलं आहे. या सगळ्याची आठवण यायचं कारण अर्थात कॅप्टन अशोक एकनाथ खरात हे सद्गृहस्थ आहेत हे नक्की. आचार्य आत्र्यांचं दुसरं एक नाटक आहे तो मी नव्हेच. त्या नाटकामध्ये बायकांना फसवणारा एक भामटा त्यांनी दाखवलेला आहे. तो मी नव्हेच मधला तो कॅप्टन अशोक परांजपे असं नाव धारण करून महिलांना फसवत होता. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेला कॅप्टन जो आहे तो कॅप्टन अशोक खरात नावाचा आहे. भविष्य सांगणारा, लोकांचे हात बघणारा आणि वेगवेगळ्या पूजा करणारा कॅप्टन अशोक खरात हा सध्या गजाआड आहे. तो स्वतःची माहिती सांगायचा. मी 156 देशांचा प्रवास केला आहे. मी कॅप्टन म्हणून काम केलं आहे. मला फ्रेंच, जर्मन, डच, पोर्तुगीज, इटालियन अशा असंख्य भाषा येतात. तो जे सांगायचा त्याच्यावर लोक विश्वास ठेवायचे. तो जो सांगायचा ते ऐकण्यासाठी लोक त्याच्याकडे जमा व्हायचे. प्राथमिक अहवाल आणि माहिती जी समोर येते आहे त्याच्याप्रमाणे कॅप्टन अशोक खरात यानं लाखो करोडो रुपयांची उड्डाणं जी आहेत ती केलेली आहेत आणि प्रचंड मोठी माया गोळा केलेली आहे. तुम्ही मोह सोडा, माया सोडा, पैसा हे विष आहे हे लोकांना सांगायचं आणि स्वतः ते गोळा करायचं. ही बुवा आणि महाराजांची जी पद्धत आहे ती कॅप्टन अशोक खरात यांना अवलंबलेली आहे असं दिसतं. कॅप्टन अशोक खरात याच्याकडं भविष्य विचारायला महाराष्ट्राच्या राजकारणातली अनेक हाय प्रोफाईल मंडळी येत होती. सांस्कृतिक क्षेत्रातली आणि प्रशासकीय सेवेतली अनेक लोक येत होती असं आता समोर येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या कॅप्टन अशोक खरातला भेट दिल्यानंतर कॅप्टन अशोक खरात हा खऱ्या अर्थानं प्रकाश झोतात आला. राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील यांचीही नावं कॅप्टन अशोक खरात याला भेटले आणि त्याच्याशी माहितीच्या संदर्भामध्ये काहीतरी संपर्क साधला या दृष्टीनं पुढे येत आहेत. सुनील तटकरे यांनी त्याला मदत केलेली आहे अशीही काही वृत्त समोर येत आहेत. कॅप्टन अशोक खरात याला सगळ्यात जास्त मदत करणाऱ्या आणि त्याच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव त्यामुळं अधिक चर्चेत आहे. गेले 2 दिवस रुपाली चाकणकर यांचा राजीनामा महाराष्ट्रातल्या जनतेकडून मागितला जातोय, विविध माध्यमांकडून मागितला जातोय, विविध पक्षप्रमुखांकडून मागितला जातोय, सर्वसामान्य माणसांकडूनही ती मागणी होती आहे. रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ तयार करेपर्यंत अद्याप राजीनामा दिलेला नाही आहे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा. रुपाली चाकणकर यांनी काल एक ट्विट केलं आणि सांगितलं की अशोक खरात याची आणि माझी ओळख होती, एखाद्या कार्यक्रमाला मी त्याच्या गेले असेल एवढंच, परंतु पोलिसांनी त्यांचं काम करावं. अशोक खरात याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मला माहिती नाही आणि त्यांनी काही चुकीचं केलं असेल तर पोलीस योग्य तो तपास करतील अशी पुस्तीही आपल्या ट्विटला रुपालीताई चाकणकर यांनी जोडलेली आहे. थोडक्यात माझा आणि कॅप्टन अशोक खरात याचा काही संबंध नाही असं रुपाली चाकणकरांनी जाहीरपणानं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी काही फोटो ट्विट केले. त्या फोटोंमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं सत्य समोर आलं. रुपाली चाकणकर आणि त्यांचे पती या कथित बुवा, कथित महाराज असलेल्या कॅप्टन अशोक खरात याचं पाद्यपूजन करत असतानाचा एक फोटो जो आहे तो बघितला. रुपाली चाकणकर या कॅप्टन अशोक खरात याच्या वाढदिवसाला त्याला केक भरवत आहेत. तो रुपाली चाकणकर यांना केक भरवतोय असाही एक फोटो जो आहे तो समोर आलेला आहे. आणि आज सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका ट्विटनुसार संमोहन क्षेत्रामध्ये काही करता यावं म्हणून स्वतःची अनामिका किंवा त्याचा काही भाग कापणं
हा एक त्या तंत्र मंत्र विधीतला एक जो भाग आहे तोही केला गेला असावा अशा प्रकारच्या शंका व्यक्त होत आहेत. असा प्रकार अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा, अंधश्रद्धा वाढवणारा जर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला असेल तर ती गोष्ट फार मोठी चिंतेची गोष्ट आहे. समाज माध्यमांवर आसाराम बापूंच्या पाया पडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दाखवले जात आहेत आणि नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात जर गुन्हेगार धरलं गेलं नसेल तर रुपाली चाकणकर यांच्याकडे बोट कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातोय. दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत. दोन्ही प्रकरणांची एकमेकांची तुलना करण्यासारखी वस्तुस्थिती नाही आहे. रुपाली चाकणकर या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. बरोबर 1 वर्षापूर्वी नाशिकमधलं एक स्थानिक वृत्तपत्र होतं. त्या स्थानिक वृत्तपत्रानं, त्याचं नाव खबरदार मराठा असं आहे, त्या स्थानिक वृत्तपत्रानं कॅप्टन अशोक खरात याच्या संदर्भामध्ये आम्ही एक लेखमाला चालवणार आहोत असं जाहीर केलं. त्या स्थानिक वृत्तपत्रानं कॅप्टन अशोक खरात याच्या बुवाबाजीचा आणि भोंदूपणाचा पर्दाफाश करणार आहोत असं नमूद केल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे रुपाली चाकणकर यांनी त्या स्थानिक वृत्तपत्रावर दडपण आणलं. त्या स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला माफीपत्र लिहायला लावलं आणि ते प्रकरण संपवलं. कॅप्टन अशोक खरात याची पोच किती होती, त्याच्याविरुद्ध उभं राहणाऱ्या माणसाला काय केलं जायचं, त्याला कोणत्या प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ यायची, याच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची. 1 वर्षापूर्वी त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि कॅप्टन अशोक खरात याच्याबद्दल आम्ही काही विधानं केली असली तरी ती सिद्ध करण्याकरता आमच्याकडे पुरावा नाही. भविष्यात आमच्याकडे काही पुरावा आला तर आम्ही आपल्याकडे येऊ, आपल्याकडे तक्रार करू आणि त्या तक्रारीप्रमाणे पुढं जाता येईल. मात्र तुम्ही म्हणता तसं आज आमच्याकडे पुरावा नसल्यामुळं आम्ही काही करू शकत नाही अशा अर्थानं जे आहे ते 2 पावलं मागं येणारं जे आहे ते माफीपत्र जे ते लिहिलं. कोण हा कॅप्टन अशोक खरात आहे की ज्याच्यासाठी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष जे आहे ते अतिशय खणखणीत मागणी करते आणि एका वृत्तपत्राच्या स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला माफी मागायला लावते. दुसरा प्रश्न असा आहे की नाशिक जिल्ह्यातला एक स्थानिक वृत्तपत्राचा संपादक जो आहे तो ह्या प्रकरणाची दखल घेतो आहे आणि राज्यातल्या मुख्यधारेतली वृत्तपत्र काय करतायत. राज्यातल्या मुख्यधारेच्या वृत्तपत्रांना असे सामाजिक प्रश्न दिसतच नाहीत का? अशा सामाजिक प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे का? सत्तेला नाराज न करता सत्तेच्या जाहिराती आणि मलिदा पदरात पाडायचा आणि गुळगुळीत बुळबुळीत अशा चांगल्या कागदावरच्या रंगीत जाहिरातीवर आपलं वृत्तपत्र चालवायचं हे राज्यातल्या मुख्य वृत्तपत्राच्या संपादकांनी आणि त्यांच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे. रुपाली चाकणकर या खराताच्या ट्रस्टवर ट्रस्टी म्हणून काम करीत होत्या. ही गोष्ट त्यांना नाकारता येणार नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा जर अशा पद्धतीनं एखाद्या भोंदूगिरी करणाऱ्या बुवाच्या महाराजाच्या नादी लागत असेल आणि त्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करून जर एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाला माफीपत्र लिहायला लावत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. केसरकर नावाचे शिक्षण मंत्री होते. ते या भोंदू महाराजाकडे जात होते आणि त्यांनी त्यांच्या पक्षातले अनेक दिग्गज आणि बडे लोक जे आहेत त्या या खरात नावाच्या या भोंदू बापाकडे नेले. सुनील तटकरे यांनी याला मदत केलेली आहे. खरातच्या मुलीच्या लग्नाला ते हजर होते. अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. थोडक्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या पक्षाचे अनेक दिग्गज नेते, मोठी मंडळी जी आहेत ती या खरात नावाच्या एका नराधमाच्या आणि एका विकृत वृत्तीच्या माणसाला जे आहे ते मोठं करण्यामध्ये जे ते सहभागी झालेले आहेत असं दिसतं. खरातनं या राजकीय पक्षांचा वापर स्वतःसाठी करून घेतलेला आहे असंही दिसतं. खरातच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड घातली. खरातच्या फार्म हाऊसवर धाड घातल्यानंतर एक पेनड्राईव्ह सापडलेला आहे आणि त्या पेनड्राईव्हमध्ये एकूण 58 व्हिडिओज जे आहेत ते मिळालेले आहेत की ते व्हिडिओ हे अनेक महिलांचं जे ते लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ आहेत असं दिसतं. स्वतः महिलांचं लैंगिक शोषण करायचं, त्याचे व्हिडिओज काढायचे, ते पुरावा म्हणून आपल्याकडे ठेवायचं आणि महिलांना पुन्हा त्रास देण्याकरता, ब्लॅकमेल करण्याकरता त्याचा वापर करायचा, अशी ही खरातची मोडस ऑपरेंडी दिसते.
खराच्या या 58 व्हिडिओजमध्ये सूत्रांकडून असं कळतं की अनेक उच्चपदस्थ राजकारणी महिला, अनेक अभिनेत्री आणि अनेक मोठ्या IPS आणि प्रशासकीय अधिकारी असलेल्या महिला यासुद्धा या खरात नावाच्या भोंदूबाबाच्या मागं लागलेल्या होत्या. या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती वाढत जाते आहे. यातल्या किती व्हिडिओज हे विरोधी पक्षाच्या लोकांकडं, सुषमा अंधारेंसारख्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, लोकांमध्ये व्हायरल झालेले आहेत, याच्यावर या प्रकरणाचा तपास कसा होणार हे स्पष्ट होणार आहे. जर खरात हा एवढा हाय प्रोफाईल गडी असेल तर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जाईल. ही व्यवस्था खरातच्या सगळ्या कृष्णकृत्यावर पांघरून घालेल आणि एक दिवस खरात शांतपणानं जामिनावर बाहेर येईल. ते जे काही 58 व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओतला जो काही सगळा मजकूर आहे, त्या व्हिडिओतली जी काही दृश्य आहेत ती परत कोणाला दिसणार नाहीत. ज्या लोकांचे ते व्हिडिओज आहेत त्यांना उपकृत केलं जाईल आणि सत्ताधाऱ्यांकडून स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कामासाठी जे ते त्यांना वापरलं जाईल, त्यांचा त्यासाठी वापर केला जाईल. एवढंच घडण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या भोंदूबाबा खरातमुळं एक गोष्ट पुन्हा महाराष्ट्राच्या नजरेच्या जनतेसमोर आली. महाराष्ट्रातल्या जनतेनं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणत्या बुवांच्या मागं लागायचं, कोणत्या महाराजांच्या मागं लागायचं. आचार्य अत्र्यांनी लिहिलेलं होतं की बुवांच्या आणि महाराजांच्या मागं लागायला मलाही आवडतं, परंतु मी ज्या बुवा आणि महाराजांच्या मागं लागतो ते बुवा आणि महाराज म्हणजे संत गाडगेबाबांसारख्या महाराजांच्या आणि बुवांच्या मागं मी लागतो, असं अत्रे म्हणाले होते. जर शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घेऊन महाराष्ट्रातले उच्चपदस्थ राजकारणी हे अशा भोंदूबाबाच्या मागं लागत असतील तर ही फार चिंतेची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी पुढं येते आहे. रोहित पवार आणि मिटकरी ह्या दोघांची ट्विट्स आणि दोघांच्या प्रतिक्रिया या प्रकरणावर आलेल्या आहेत. अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी महाशिवरात्र आणि त्याच्या अगोदरच्या काही दिवसांमध्ये जे आहेत ते अजितदादांच्या बारामती इथल्या सहयोग सोसायटीच्या बंगल्यासमोर काही मंत्रतंत्र जारण करून जो तो उतारा जो तो त्या बंगल्याच्या बाहेर ठेवलेला होता, त्याचं कनेक्शन या अशोक खराताशी आहे का या दृष्टीनं तपास केला पाहिजे आणि या दृष्टीनं ते तपासलं पाहिजे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जर यांच्याकडून आल्या असतील तर अशोक खरात हा किती उच्च प्रतिष्ठांपर्यंत पोचलेला होता, त्याची पहुंच काय होती आणि तो कशा प्रकारची विकृत कृत्य करत होता ही गोष्ट समोर येते. अंधश्रद्धा न बाळगणारा, अंधश्रद्धांना थारा न देणारा, हातात अंगठ्या, गळ्यात गोप, हातामध्ये कुठल्याही प्रकारचे दोरे गंडे न बांधणारा, अजितदादांसारखा एक अंधश्रद्धांच्या विरुद्ध लढणारा एक समर्थ राजकारणी जो तो महाराष्ट्राच्या राजकारणातनं अचानक एक्झिट घेऊन निघून गेलेला आहे आणि त्याचं काहीतरी वाईट व्हावं म्हणून अशा पद्धतीचे या मंत्र तंत्र जारणाचे प्रकार केले गेले असतील तर ही गोष्ट जी आहे ती अतिशय गंभीर आहे. कॅप्टन अशोक खरात ही एक व्यक्ती नाही आहे, ही प्रकृती आहे, ही विकृती आहे. ही विकृती जी आहे ती या निमित्तानं ठेचली पाहिजे. एका महिलेनं तक्रार केली, 35 वर्षाची महिला आहे, त्याचा व्हिडिओ समोर येतोय. अशोक खरात त्या FIR मध्ये हा मजकूर नमूद आहे की अशोक खरात त्या महिलेला सांगतोय की तुला मी सांगितलेलं ऐकावं लागेल, मी सांगितलेलं ऐकलं नाहीस तर तुझं वाईट होईल, तुझ्या नवऱ्याचा अकाली मृत्यू होईल आणि मग तुझं पुढतं वाटोळं होईल, असं सांगून तिचं लैंगिक शोषण केलेलं आहे. अंधश्रद्धाची भीती घालून तिला जे आहे तिचं शोषण केलेलं आहे. शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण जे आहे ते महिलांचं केलेलं आहे. आर्थिक शोषण नक्की झालेलं असणार आहे. अशा प्रकारे महिलांचं शोषण करणारा कुणीतरी नराधम महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याकडे 60-70 व्हिडिओज आहेत म्हणून ही महाराष्ट्रातली एप्स्टीन फाईल आहे असं म्हणावं अशी परिस्थिती आहे. एप्स्टीन फाईल हा शब्द न वापरता ही महाराष्ट्रातली कॅप्टन अशोक खरात फाईल आहे असं आपण स्पष्ट शब्दात म्हणूया. ज्या ज्या महिलांवर अन्याय झालेला आहे, काही लोक म्हणतात की हा आकडा 500पेक्षा अधिक महिलांची संख्या असणार आहे. काही लोक म्हणतात की किमान त्या व्हिडिओजमध्ये आहेत तेवढ्या 58 महिला आहेत. काही लोकांकडून 200पेक्षा अधिक महिला आहेत असा आकडा सांगितला जातो. ज्या निर्भयपणानं एका महिलेनं येऊन पोलिसांसमोर तक्रार दिली त्याच पद्धतीनं अन्य महिलांनीही स्वतः सजग झालं पाहिजे, तक्रार केली पाहिजे आणि अशा भोंदूबाबाला इतकी कडक शिक्षा झाली पाहिजे की परत असा भोंदूपणा करून सामान्य माणसांच्या भावनाला हात घालण्याचं काम कोणी करणार नाही. राजकारणात काम करणाऱ्या आणि सार्वजनिक जीवनामध्ये उच्चपदस्थ झालेल्या राजकारण्यांसाठी एखादा वर्कशॉप किंवा कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे असं या निमित्तानं वाटतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बोलत असताना या राजकारण्यांना महाराजांचा जन्म कोकणात झाला असं म्हणावं असं वाटतं, महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला हे त्यांना सांगता येत नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलचं आपलं अज्ञान हे राजकारणी जसं व्यक्त करतात तसंच जर हे इतके हतबल होत असतील, इतके परावलंबी असतील, कोणत्या तरी बुवाची महाराजांची त्याला मदत घ्यावीशी वाटत असेल तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर मिरची हवनसारखे धार्मिक विधी झाले का, अघोरी विधी झाले का, याची चर्चा संजय राऊतांनी काही वर्षापूर्वी केलेली होती. असे प्रकार होत असतील तर ते आधुनिक महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारे प्रकार आहेत. मंत्र तंत्र जारण असले विधी न करता शंभू महादेवावर श्रद्धा ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आदर्श आहेत असं एका बाजूला आम्ही म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन अशोक खरात सारख्या नराधामाच्या पाठीमागं लागायचं, त्याचं नांगुल चालन करायचं, त्याच्या डोक्यावर छत्री धरायची. असे प्रकार आमचे राजकारणी करणार असतील आणि महिला आयोगाचे अध्यक्ष करणार असतील तर ती आधुनिक महाराष्ट्रासाठी शोकांतिका ठरेल. ज्याही महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार या महाराजाकडून झालेला आहे, या अशोक खराताकडून झालेला आहे, त्या महिलांनी पुढं आलं पाहिजे. पुढे येणाऱ्या महिलांच्या शौर्याबद्दल त्यांच्या पाठीमागं समाजानं उभं राहिलं पाहिजे की एका विकृत वृत्तीनं जे आहे ते या महिलांचं शोषण केलेलं आहे, म्हणून त्या महिलांना आधार देण्याची भूमिका, त्या महिलांच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका समाजानं घेतली पाहिजे. तरच भविष्यात कॅप्टन अशोक खरात सारख्या प्रवृत्ती निर्माण होणार नाहीत. अन्यथा हे प्रकरण काही दिवसानं जे आहे ते विस्मृतीत जाईल. आणखी काही वर्षानं कुणीतरी नवा बुवा, कुणीतरी नवा महाराज येईल, पुन्हा आपल्याला आचार्य अत्र्यांचं नाटक आठवेल आणि पुन्हा आपण एवढेच म्हणू, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया, हे होऊ नयेत हीच इच्छा. जय भवानी, जय शिवाजी.